आज बनवूया संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी चकली। त्यासाठी 1 वाटी पोहे घेऊया, त्यानंतर मिक्सरला बारीक पावडर करून चाळणीने चाळून घेऊया। सेम वाटीने अर्धी वाटी भाजक्या डाळ्या त्याचीही पावडर करून चाळून घेऊया। त्यानंतर 1.5 वाटी आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। 4 चमचे तेलाचं कडकडीत मोहन आपल्याला ह्या पिठामध्ये टाकायचं आहे। त्यानंतर चकलीचं पीठ मळण्यासाठी पाणी गरम करून घ्यायचं आहे। 1.5 वाटी पाणी घेतलेलं आहे। सर्व जिन्नस मी एकाच वाटीने मोजून घेतलेले आहे। त्यातच काही बेसिक मसाले टाकायचे आहे। पाण्याचं प्रमाण तुम्हाला थोडंफार कमी किंवा जास्त लागू शकतं, त्यासाठी साईडला गरम करून ठेवायचं। तर या पाण्याला उकळी आल्याच्या नंतर लगेचच या पिठामध्ये मिक्स करायचं। व्यवस्थित मिक्स करून हे 5 मिनिटं झाकून ठेवायचं। त्यानंतर आपल्याला हे थोडं साईडला गरम पाणी घ्यायचं आणि मळून घ्यायचं आहे। मध्यम घट्ट हा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे। लगेचच चकलीच्या साच्यामध्ये भरायचा। गोल गरगरीत चकल्या आपल्याला पाडून घ्यायच्या आहे आणि मध्यम गरम तेलामध्ये कुरकुरीत सोनेरी रंगावर येईपर्यंत चकल्यांची बुडबुडे कमी होईपर्यंत तळून काढायचे आहे। तर मस्त अशा खमंग आणि खुसखुशीत महिनाभर कुरकुरीत राहणाऱ्या